मित्रांनो, समुद्राचे अथांग रूप पाहायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते। किनाऱ्यावर उभे राहून लाटांचा आनंद घेताना कधी ना कधी आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की या समुद्राचे पाणी एवढे खारे म्हणजेच खारट का असते। आणि विचार करा, दररोज जगभरातील हजारो नद्यांचे लाखो कोट्यवधी लिटर गोड पाणी या समुद्राला येऊन मिळते, तरीही समुद्राचे पाणी गोड का होत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच रंजक प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला समजून घेऊया की समुद्रात हे मीठ नक्की येते कुठून। याचे सर्वात मोठे कारण आहे पाऊस आणि नद्या। जेव्हा आकाशातून पाऊस पडतो तेव्हा हवेतील कार्बन डायऑक्साईडमुळे हे पाणी अगदी किंचित प्रमाणात आम्लयुक्त म्हणजेच ॲसिडिक बनते। हा पाऊस जेव्हा जमिनीवर, पर्वतांवर आणि खडकांवर पडतो तेव्हा खडकांमध्ये असणारी खनिजे आणि क्षार या पाण्यात विरघळतात। पुढे नद्या हेच पाणी आणि त्यासोबत विरघळलेले क्षार आपल्यासोबत वाहून नेतात आणि शेवटी समुद्रात आणून सोडतात। या क्षारांमध्ये मुख्यत्वे सोडियम आणि क्लोराईड हे घटक असतात, जे एकत्र येऊन सोडियम क्लोराईड म्हणजेच आपले साधे मीठ तयार होते। याशिवाय समुद्राच्या तळाशी असणारे ज्वालामुखी सुद्धा समुद्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार मिसळत असतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नद्या सतत गोड पाणी आणत असतानाही समुद्र खाराच कसा राहतो? तर यामागे निसर्गाचे एक अद्भुत चक्र आहे। सूर्याच्या कडक उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची सतत वाफ होत असते, ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो। विज्ञान असे सांगते की जेव्हा पाण्याची वाफ होते तेव्हा फक्त शुद्ध पाण्याचे रेणू हवेत उडून जातात, पण पाण्यात विरघळलेले जड क्षार म्हणजेच मीठ मात्र समुद्रातच मागे राहते। अब्जावधी वर्षांपासून नद्या समुद्रात क्षार आणत आहेत आणि सूर्य फक्त शुद्ध पाणी वाफेच्या रूपाने वर घेऊन जात आहे। यामुळे समुद्रातील मिठाचे प्रमाण कधीच कमी होत नाही आणि नद्यांचे गोड पाणी समुद्राला गोड करू शकत नाही। पण मग जर समुद्राच्या खाऱ्या पाशवी वाफेपासूनच पाऊस पडतो तर पावसाचे पाणी गोड कसे लागते? मित्रांनो, हा निसर्गाचा सर्वात मोठा वॉटर फिल्टर आहे। जेव्हा सूर्य समुद्राचे पाणी तापवतो तेव्हा ते निसर्गाच्या एका नैसर्गिक डिस्टिलेशन म्हणजेच शुद्धीकरण प्रक्रियेतून जाते। वाफेसोबत मीठ वर जाऊ शकत नसल्यामुळे आकाशात जाणारी वाफ ही 100% शुद्ध आणि गोड असते। याच वाफेचे पुढे ढग बनतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला निसर्गाकडून पिण्यायोग्य गोड आणि शुद्ध पाणी मिळते। थोडक्यात सांगायचे तर समुद्र हा पाण्याचा एक मोठा साठा आहे, सूर्य हा पृथ्वीचा सर्वात मोठा फिल्टर आहे आणि नद्या या चक्राला जिवंत ठेवणाऱ्या वाहिन्या आहेत। निसर्गाचे हे सुंदर चक्र जर नसते तर कदाचित आपल्याला कधीच शुद्ध पाऊस मिळाला नसता। निसर्गाचे हे अद्भुत विज्ञान तुम्हाला कसे वाटले? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।